विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. लेखन आणि निरूपण स्नेहा शिंदखेडे यांचं. प्रेमाचा सुकाळ. एक छोटासा मुलगा शेजारी पडणाऱ्या स्वतःच्या सावलीला कमाली बाहेर घाबरला. तो जिथे जाईल तिथे त्याची सावली मागे मागे फिरत होती. तो लहानगा तिच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत होता, रडत होता. त्याची पडणारी मोठी सावली आईला दाखवून तिच्याकडून मदतीची अपेक्षा करत होता. आणि हे दृश्य बघून सगळेजण सभोवतीचे पोटभर हसत होते. हसण्यासारखंच होतं ना ते. आपण मोठे झालो तेव्हा आपल्याला ज्ञात झालं की सदैव आपल्यासोबत असणारी सावली जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. सावली जर हरवली तर पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी स्थिती व्हायची. छोटंसं बाळ जेव्हा स्वतःच्या सावलीला भीतं तेव्हा आपण हसतो, परंतु आपण जेव्हा आपल्या कर्माच्या स्वतः शेजारी पडणाऱ्या सावलीला घाबरतो तेव्हा तो परमेश्वरही हसत असावा. आपलंच कर्म जेव्हा आपल्या पाठीमागे धावतं तेव्हा त्यातून सुटका करून घेण्यासाठी आपण केवढे केवढे धडपडतो. त्या परमेश्वराला हात जोडून विनंती करतो, सोडो रे बाबा या अडचणीतून. तेव्हा तो परमेश्वरही आपल्याला हसला असेल तर नवल ते कुठलं. कर्म तसं फळ हा गीतेतला उपदेश एरवी आपल्या ध्यानी असतोच कुठे. महर्षी विनोबांचं जीवनचरित्र पुन्हा पुन्हा वाचावं आणि समजून घेत कृतीत आणावं असंच आहे. विनोबांच्या जीवनावर त्यांच्या आईचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या लहानपणामधली एक घटना त्यांनी सांगितली आहे. एकदा काय झालं की रात्री त्यांनी एक मोठी सावली पाहिली. ती त्यांचीच सावली होती. उंचच उंच दिसत होती. एवढा उंच माणूस त्यांनी कधी पाहिलाही नव्हता. ते धावत आईजवळ गेले आणि म्हणाले, आई बघ ना. ती म्हणाली, अरे भ्यायचं काही कारण नाही. ती तुझी गुलाम आहे. तू जशी आज्ञा देशील तसं ती करेल. तू उभा राहिलास उभी राहील, तू बसलास ती बसेल. विनोबांनी विचार केला की करून बघूया काय होतं ते. तर तसंच झालं. मग लक्षात आलं की खरंच ही तर आपली गुलाम आहे, हिला काय घाबरायचं. अशा रीतीने त्यांच्या आईने सावलीचं भय बुद्धीने दूर केलं. छोटीशी गोष्ट आहे, परंतु त्याच्यामध्ये जन्माचं रहस्य सामावलेलं आहे. सावली पूर्णपणे माणसाच्या ताब्यात असते. तिच्या अधीन न होता तिला अस्तित्व बहाल करायचं असतं, तेव्हा स्वस्वरूपाच्या आनंदाचा लाभ होत असतो. विश्वात भरून उरलेल्या क्षणाक्षणात चराचरात सामावलेल्या त्या परमेश्वराचा छोटासा अंश घेऊन आपण जन्माला आलो. त्याचाच एक भाग असणारे आपण जेव्हा स्वतःला त्याच्यापासून वेगळे समजायला लागतो तेव्हाच भीतीने आपण घेरून जातो. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं एक पद आहे. त्यात ते म्हणतात, भासे जे द्वितीय तेची दावी भय, पाहुनी सावली बाळक आपुली, भीतसे बोली हो माईक. परमेश्वराचं अस्तित्व जाणवलं, समजलं तर मग संसाराचं भय कुठे वाटणार. कारण आपलं अस्तित्व म्हणजे त्याचीच सावली आहे हे समजतं ना. त्याचा खेळ चाललाय आणि आपली उंचच उंच सावली पडते. तिला खरेपण जिवंतपण देऊन आपण उगीच हसतो, रडतो, घाबरतो आणि फुशारतो देखील. स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग म्हणूनच रोज म्हणावा आणि आचरणात आणावा असाच आहे. खेळ विसितैसा खेळे न साचार, तुची सूत्र धार बाहुले मी. देवा तुची धनी मी तुझा चाकर, तुझाच आधार मज लागी. बोलविसी तैसे बोले न वचन, मज अभिमान कासयाचा. काया वाचा मन तुझ्याची आधीन, तुझ्या पायी लीन स्वामी म्हणे. परमेश्वर आणि माणूस यांच्यामधला सावलीचा खेळ कसा आहे हे सांगून अंतर्मुख करणाराच हा अभंग आहे, नाही का.